नमस्कार, मी सीमा टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी। मुंबई बंगळुरू महामार्गावरून 4 तासानंतर आंदोलकांना हटवण्यात आलं। नसरापूर ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी आंदोलकांना हटवले। महामार्गावरील वाहतूक ही सुरू झाली। 4 वर्ष चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येनंतर ग्रामस्थ आणि कुटुंब आक्रमक झाले होते। नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी आंदोलकांनी केली होती। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय। हे वाहतूक कोंडीची ही काही दृश्य आहे। 4 तासानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवले। आंदोलनावेळी ही वाहतूक कोंडी झाली होती, त्याची ही दृश्य आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक ग्रामस्थ आक्रमक झाले होते। त्यानंतर ही वाहतूक कोंडी झाली होती। या वाहतूक कोंडीची ही दृश्य आहे। 4 तास ही वाहतूक कोंडी झाली होती। 4 तासानंतर ही वाहतूक आता सुरळीत सुरू झालेली आहे। पोलिसांनी आंदोलकांना हटवल्यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत झाली। 4 तास ही वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक कोंडीची ही दृश्य आहेत। 4 तासानंतर पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून हटवलं। त्यानंतर वाहतूक ही सुरळीत सुरू झाली। मुंबई बंगळुरू महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी केली। त्यानंतर त्यांनी ही वाहतूक कोंडी हटवली। 4 तासानंतर वाहतूक कोंडी इथली सुरळीत झालेली आहे। वाहतूक कोंडी ज्या वेळेला झाली होती त्यावेळेची ही दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहत आहोत। यानंतर 4 तासानंतर आता वाहतूक ही सुरळीत सुरू झालेली आहे। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर ही वाहतूक आता सुरळीत झाली। 4 तासानंतर ही वाहतूक आता सुरू झालेली आहे। वाहतूक कोंडी ज्या वेळेला झालेली त्यावेळेची एका साईडला दृश्य आहे, तर दुसऱ्या साईडला पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी सुरळीत सुरू करण्यात आली। रीत्याने त्यांचे मुलींचे वडील सोबत चर्चा झाली, त्यांचे नातेवाईकांसोबत चर्चा झाली। त्यांना आम्ही शासनाची माननीय मुख्यमंत्री महोदयांची जे संदेश जे सूचना होती त्यांना समजावून सांगण्यात आला होता आणि प्रशासन आणि शासन पूर्णपणे यामध्ये पूर्ण ताकदीने आरोपीला फाशीची शिक्षा होईल याच्यासाठी प्रयत्न करणार आणि लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे। त्यांचे नातेवाईकांचे समाधान झालेले आहे। नातेवाईकांचे एकच म्हणणं होता की काही त्यांचे मनात विषय झाली तर उद्या ते मला निरोप देणार आहे। आम्ही त्यांचे घरी जाऊन त्यांना भेटून परत काही असतील विषय तर त्याचे